नमस्कार, मी अभिलाषा वर्तक, वसई जनरल लेबर युनियन उपाध्यक्ष, BJP वसई विरार जिल्हा सचिव। 2 वर्षाआधी जे घडलेलं होतं आपल्या कोळी महिलांबरोबर डोंबिवलीमध्ये, ते आता परत तो इतिहास रिपीट होतोय बदलापूरमध्ये। आश्चर्याची गोष्ट आहे की मच्छी जो धंदा आहे, मच्छी विक्रेत्यांचा जो धंदा आहे, तो कोळी बांधवांचा आहे आणि आज त्या महिलांना रोखलं जातं। वसईच्या आपल्या ज्या भगिनी आहेत त्या माझ्याकडे तक्रार घेऊन आलेल्या की मॅडम, डोंबिवलीला जे प्रॉब्लेम झाले होते, जे लोकांनी त्यांच्या पाट्यांमध्ये फिनेल टाकलेले, त्यांची मच्छी उडवून दिलेली, तो तसाच प्रकार आता वसईच्या कोळी महिला, ज्या 40 कोळी महिला आहेत, काही किल्ला बंदरच्या आहेत, काही पाचू बंदरच्या आहेत, त्या रोज बदलापूरला जातात। वसईवरनं पहाटे 3 वाजता ते निघतात। सकाळी जाताना जवळजवळ 2.5 तास त्यांना लागतात बदलापूरला जायला आणि रात्रीचं बदलापूरवरून येताना 3 ते 3.5 तास लागतात। आत्ता प्रकार असा होतोय की बदलापूरमध्ये या मच्छी विकायला गेल्यानंतर तिकडे नगर परिषदेची जी लोकं आहेत ती येतात, त्यांच्या पाट्या उचलतात, पाट्या घेऊन जातात। हे असं 2 महिन्यापासून चाललंय। त्यांना काहीही लीगल नोटीस दिलेली नसताना रोज त्यांना हैराण केलं जातं। त्यांना हे सांगितलं जातं की तुम्ही इथे मच्छी विकायची नाही। बरेच वेळा असं झालेलं आहे की ते लोक मच्छीची पाटी घेऊन जातात आणि रिकामी पाटी त्यांना देतात। म्हणजे त्या पाटीमध्ये जवळजवळ 15 ते 20 हजाराचा माल असेल। म्हणजे 15 ते 20 हजाराचा माल कुठे जातो? ह्या लोकांना जरा पण शरम वाटत नाही का? काही त्यांना लाज वाटत नाही का की ज्या महिला स्वतःच्या पोटासाठी इतकी मेहनत घेतात, 6-6 तास ते लोक ट्रॅव्हलिंग करतात आणि हे नगर परिषदची माणसं अशी करतात। कालचीच गोष्ट झाली, जेव्हा गोल्डाने मला कॉल केला की मॅडम आमच्या पाट्या उचलल्या जात आहेत, त्यावेळी मी त्यांचे अधिकारी जे होते विजय कदम ह्यांना कॉल केला आणि ह्यांना मी प्रश्न विचारलं की तुम्ही माझ्या महिलांबरोबर जे करतायत ते बरोबर आहे का? तुम्ही त्यांना कोणतीच नोटीस न देता तुम्ही त्यांच्या सरळ सरळ पाट्या उचलतात, घेऊन जातायत, त्यांना धमक्या देतायत, हे तुम्हाला शोभतं का? तुमच्या ऑफिसमध्ये येऊन जर तुम्हाला कोणी सांगितलं की विजय भाऊ उद्यापासून यायचं नाही, खुर्ची खाली करा, तर तुम्हाला चालेल का? त्यानंतर विजय साहेबांनी मला नंबर दिला त्यांच्या सिनियर साहेबांचा, मारुती गायकवाडांचा। त्यांच्याशी मी फोनवर बोलण्याची इच्छा होती माझी। 2-3 वेळा मी त्यांना कॉल केला, त्या माणसाने काही फोन उचलला नाही। अहो, तुम्ही मोठ्या खुर्चीवर बसताय, तुम्हाला काही फरक पडत नाही, पण ह्या महिलांचं पोट, रोजीरोटी त्या मच्छीवरती आहे। तुम्ही काहीतरी कारण द्या। तुम्ही त्यांना सांगतात की मार्केटमध्ये बसा। मग जर ह्या महिलांनी मार्केटमध्ये बसायला तुम्ही सांगता तर तुम्ही त्यांना जागा दिली आहे का? नाही दिली। तुम्ही त्यांना मच्छी मार्केटमध्ये जागा देत नाही। गेले 2 महिन्यापासून त्यांना तुम्ही हैराण करतायत। मग आता तुम्ही लक्ष देऊन विचार करा की मी आता पुढे काय करणार आहे। लवकरच बदलापूरच्या नगर परिषद जे आहे तुमच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही धरणा देणार। तुम्हाला योग्य कारण द्यायला लागणार की आमच्या महिलांचा प्रॉब्लेम काय आहे। त्यांना तुम्हाला तिथे बसायला जागा द्यावी लागणार। तुम्हाला बदलापूरमध्ये बसायला जागा पाहिजे ना? तुम्हाला त्यांनी त्रास दिलाय ना? जरा इकडे या, सांगा त्यांना त्यांनी काय केलं ते सांगा। काल मी मच्छी विकायला गेली, सांगा। पाट्या उतरविल्या खाली आणि 4 जण लोक आले। 4 जण आले। एकेच गिराकाला मी मच्छी दिली, फक्त एकेच गिराकाला। मला सांगितलं मच्छी पाटीत भर मच्छी। मी तशीच भीतीमुळे ती मच्छी पाटीमध्ये भरून दिली आणि साईडला पाट्या उचलून ठेवल्या। मला तिथे बसून दोघं गेले गाडीमध्ये आणि 2 जण तिथे बसून राहिले। 1 वाजेपर्यंत तिथे बसून राहिले। मला काय मच्छी ते माणसाची दादागिरी इतकी वाढली आहे की त्या महिलांच्या बाजूला ते बसून देतात। मी तशीच मच्छी ती 20,000 रुपयाची घरी विकली। 20,000ची मच्छींचं त्यांनी नुकसान केलंय आणि असं नुकसान या सगळ्या महिलांचं दररोजचं चाललंय। त्यामुळे हा कोणता कायदा आहे? ह्या सगळ्यांचा जो जे त्यांचा प्रॉब्लेम झालाय, हा प्रॉब्लेम मी स्नेहाताई दुबे आपले जे आमदार आहेत वसईचे, त्यानंतर हेमंत विष्णू सावरा जे आपले खासदार आहेत, राजन अप्पा आमदार आहेत, ह्या सगळ्यांपर्यंत ह्यांचा हा प्रॉब्लेम आम्ही पोचवलेला आहे आणि 1001% वसई जनरल लेबर युनियन आणि मी स्वतः अभिलाषा वर्तक आणि अध्यक्ष आपले मारुती झुंझुरके ह्या महिलांना न्याय देणार। वसईच्या महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, वसईच्या महिलांना न्याय मिळालाच पाहिजे आणि तो आम्ही देणार। हम करे सो कायदा नाही चालणार। हे भारत आहे आणि ह्याच्यामध्ये संविधान वस्तू काय आहे की नाही का तुम्ही। आणि आणखीन एक गोष्ट, बदलापूरमधल्या मुस्लिम जे लोक मच्छी विकतात त्यांच्या पाट्या उचलल्या जातात। मग हे काय की बदलापूरमधल्या मच्छी जे लोक विकतात, मुस्लिम लोक जी मच्छी विकतात त्यांच्या पाट्या उचलल्या जात नाहीत आणि कोळी महिलांच्या पाट्या उचलल्या जातात। वा रे वा, हे चालणार नाही। आणि आज व्हिडिओ मार्फत जे मी सांगते आणि लवकरच आम्ही तुमच्या ऑफिसच्या बाहेर धरणा देणार। माझ्या महिलांना
न्याय मिळालाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.